वसई मतदारसंघातल्या भाजप उमेदवारानं आज माघार घेतली। शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार विवेक पंडित यांनी भाजप नेते विनोद तावडे यांची भेट घेतली। राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी भाजप उमेदवारानं माघार घ्यावी अशी विनंती पंडित यांनी तावडेंना केली आणि त्यानंतर भाजपचे अधिकृत उमेदवार शेखर धुरी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा लढा मुंडे साहेबांनी भाजपने बरेच वर्षापूर्वी 55 चालू केला होता आणि तो चालू करताना वसईतल्या ठाकूर कंपनीच्या विरोधातलं एक आंदोलन उभं केलं होतं। विवेक पंडित सर त्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतायत आणि त्यांनी भेटून प्रत्यक्ष विनंती केली की भाजपचा राहिला तर मतफुटी आणि पुन्हा मग अशा प्रवृत्तीला त्या ठिकाणी बढावा मिळेल आणि म्हणून मग आम्ही त्यांना पुरस्कार दिलेला आहे आणि तो त्यांनी मान्य केलेला आहे। इथे विनोद तावडे यांची प्रतिक्रिया। जाऊया पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली आहे। उमेदवारी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती ही अपुरी असल्याचा आक्षेप भाजपचे उमेदवार अजित घोरपडे आणि अपक्ष उमेदवार बापूसाहेब बोधले यांनी नोंदवलाय। अर्जाची छाननी सुरू आहे। निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जर निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय नेमका काय येतो आहे, काय आबांच्या या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला जातोय का, यावर आता सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत। आर पाटील यांनी अर्जामध्ये अपूर्ण माहिती दिली आहे असा आक्षेप नोंदवलेला आहे अजित घोरपडेंनी। अजित घोरपडे हे भाजपचे उमेदवार आणि कट्टर विरोधक आबांचे समजले जातात। पुढच्या बातमीकडे